आजकालची मुलं बघा, सगळे दाम्पत्य, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आराखडा त्यांच्याकडे असतो, एक प्लॅन असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी केव्हा प्लॅन करायची हे त्यांना माहीत असतं. मग प्रेग्नन्सी प्लॅन करताना तुम्ही काय काय करायचं आहे? नमस्कार, मी डॉक्टर सुदेश जोशी, अग्रज हॉस्पिटल पंढरपूर. आमच्या अग्रज हॉस्पिटल द ओजी एक्सपर्ट्स या वाहिनीवरून 9 भागांची एक नवीन मालिका घेऊन येत आहोत. गरोदरपणाचे 9 महिने. या 9 महिन्यांचा प्रवास तुमचा आनंददायी आणि सुखकर कसा होईल याविषयी आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. यात तुम्ही काय अपेक्षा करू शकता की या 9 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तुमचे डॉक्टर तुम्हाला काय सांगणार आहेत आणि तुमच्या कुटुंबियाची, मित्रमंडळीची आणि समाजाची याविषयी काय भूमिका असणार आहे, या गोष्टींचा उहापोह आपण करणार आहोत. तर आपण सुसज्ज राहूया आणि सुरू करूया 9 भागांची मालिका, 9 महिन्यांचा सुखकर प्रवास. 9 महिन्यांचा सुखकर प्रवास. पहिला महिना. आता तुम्ही मला म्हणाल, डॉक्टर मी प्रत्येक वेळेस मला दिवस गेलेले कळते, त्यावेळेस तर दुसरा महिना सुरू झाला असतो, मग पहिल्या महिन्यात मी काय करायचं? नाही, पहिल्या महिन्यात सुद्धा तयारी असते. आजकालची मुलं बघा, सगळे दाम्पत्य, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आराखडा त्यांच्याकडे असतो, एक प्लॅन असतो. त्यामुळे प्रेग्नन्सी केव्हा प्लॅन करायची हे त्यांना माहीत असतं. मग प्रेग्नन्सी प्लॅन करताना तुम्ही काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, प्रेग्नन्सी प्लॅन करताना हा एक मोठा प्रवास आहे, एक मोठी जबाबदारी. त्यासाठी तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आर्थिक नियोजन. 9 महिने गरोदरपण, बाळंतपण आणि छोट्याचं संगोपन याला आर्थिक भरभक्कम पाठिंबा लागतो. त्या दृष्टीने आर्थिक नियोजन तुम्हाला करायचं. म्हणजे काय, तुमच्या इन्शुरन्स प्लॅनमध्ये गरोदरपण, बाळंतपण हे इन्क्लुडेड आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं जॉब ज्या ठिकाणी आहे, तुमची नोकरी ज्या ठिकाणी आहे, त्याचं व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे. गरोदरपण, बाळंतपण याच्यामध्ये तुम्हाला दोघांपैकी एखाद्याला कदाचित थोडे दिवस नोकरी, मोठी रजा घ्यावी लागेल, कदाचित नोकरी सोडावी लागेल, कदाचित नोकरीचं ठिकाण बदलावं लागेल. या गोष्टींचाही विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. सामाजिक गोष्टी. तुमचं गरोदरपण, बाळंतपण आपण बघतो की आजकाल सगळी मुलं मुली शहरात असतात. मग गरोदरपण असताना, बाळंतीण होताना तुम्हाला आई हवी असते, काकू हवी असते, मामी हवी असते, कोणीतरी जवळचा माणूस जवळ हवं असतं. त्या माणसांची उपलब्धता ही बघावं लागतं. कधी कधी काही लोक त्यांचं परदेशात बाळंतपण होणार असतं, त्यावेळेस तुम्हाला जवळ जी कोणी व्यक्ती येणार आहे ती कशी येणार आहे, तिची उपलब्धता, या गोष्टींचं नियोजन तुम्हाला करायचं. हे झालं आर्थिक आणि सामाजिक नियोजन. पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रानुसार काय गरजेचं आहे, तर कुठलंही गरोदरपण तुम्ही प्लॅन करायच्या आधी, प्रेग्नंट राहायच्या आधी 3 महिने फॉलिक ॲसिड नावाचं औषध तुम्ही घेणं गरजेचं आहे. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की तुम्ही जर गरोदर राहत असताना तुमच्या शरीरामध्ये फॉलिक ॲसिडची मात्रा जर चांगली असेल तर तुमच्या बाळाला व्यंग होण्याची शक्यता खूप कमी असते. विशेषतः मानेचा, पाठीचा मणका आणि त्यातले जे जन्मजात व्यंग असतात, ही फॉलिक ॲसिडची मात्रा चांगली असेल तर कमी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला 3 महिन्यात फॉलिक ॲसिड चालू करायचं आहे. आणि ज्या दाम्पत्यांना ज्या महिन्यामध्ये प्रत्यक्ष अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी सोपा मार्ग आहे. तुम्हाला माहिती की दिवस राहण्याची शक्यता केव्हा जास्त असते? ज्या दिवशी पाळी येते तो पाळीचा पहिला दिवस मोजला आणि तुमची पाळी नियमित असेल तर पाळीच्या 10व्या दिवसापासून 20व्या दिवसापर्यंत या कालावधीत त्या जोडप्याने जर रोज किंवा नाही शक्य झालं तर 1 दिवसात जवळ आलात तर दिवस राहण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा रीतीने तुम्ही प्रयत्न करा. ही झाली गरोदरपणातल्या पहिल्या महिन्याची आणि गरोदर राहायच्या आधीची तयारी. तुम्हाला निश्चित प्रेग्नन्सी राहील. भेटूयात दुसऱ्या महिन्यात.